नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जे काही बोर्डाचे क्वेश्चन 10वीचे जे बोर्डाचे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण हे आपण बघत आहोत. याच्यामधले 2 मार्काचे जे क्वेश्चन आहेत हे बोर्डाला कशा प्रकारे विचारले जातात, हा मार्च 2019 ला जो प्रश्न आहे हा विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तर हे जे समीकरण आहे अवयव पद्धतीने सोडवा. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आता या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं आहे. याच्यानंतर म्हणजे लक्ष द्यायचे की हे कशा प्रकारे सॉल्व करायचं. याच्यामध्ये काही नियम आहेत, त्या नियमानुसार जर सॉल्व केलं तर तुम्हाला कशाही प्रकारचं उदाहरण आलं तरी तुम्हाला सोडवता येईल. बघा त्याच्यामध्ये जे आहे आता या ठिकाणी x² + 8x + 15 = 0 हे इक्वेशन दिलेले. तर या ठिकाणी जो नंबर 15 आहे याचा आपल्याला काय करायचंय, फॅक्टर्स पाडायचे म्हणजे अवयव पद्धतीने. आता याच्यामध्ये फॅक्टर पाडताना नेहमी लक्षात ठेवायचं की आता 15 आहे म्हणजे त्यांचा मल्टिप्लाय 15 आला पाहिजे आणि त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 8 आले पाहिजे, बरोबर. मग आता आपण जर बघितलं तर 5 3 = 80, हे 5 3 = 15 आणि 5 + 3 8. बघा 5 3 = 15, ओके. आणि इथं आता प्लस आहे तर प्लस x प्लस मग 5x + 3x 8x म्हणजे अशा प्रकारे आलं पाहिजे. म्हणजे दोन्ही तुमचा मल्टिप्लाय या दोन नंबरचा मल्टिप्लाय 15 आला पाहिजे आणि त्या दोघांची जी काय ऍडिशन आहे हे मधला नंबर जो आहे तो आला पाहिजे, त्यावेळेस तुमचं बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि बोर्डाला सोडवताना तुम्ही जे काय रफ वर्क हे साईडला अशा प्रकारचं लिहायचं आहे की जेणेकरून चेक करणाऱ्या जे काही शिक्षकांना आहे किंवा जे चेक करणारे पेपर आहेत तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही सॉल्व केलेलं दिसलं पाहिजे. बघा मग आता आपल्याला 8x च्या जागी हे नंबर लिहायचं. मग x² + 5x + 3x + 15 = 0. आता ह्या दोघांमध्ये कॉमन काढायचे. आता याच्यामध्ये कॉमन काय येते x, तर x + 5 आणि याच्यामध्ये कॉमन 3 येते, x + 5 3 = 15. आता हे जर बघितलं तर याच्यामध्ये काय आपल्याला मिळालं, x + 5 हा एक ब्रॅकेट आणि x + 3 हे एक ब्रॅकेट. तर या ठिकाणी हे इक्वल आलं म्हणजे तुमचं बरोबर आहे, जे काय तुम्ही सोडवताय ते बरोबर आहे. आता याच्यामध्ये x + 5 = 0 किंवा त्याला ऑर आपण म्हणू शकतो x + 3 = 0. आता हे सॉल्व करत असताना आपल्याला जे काही लेफ्ट साइड करून राईट साइडला आपल्याला ट्रान्सफर करायचं. मग x + 5 हे +5 तिकडे गेल्यानंतर -5 मग x = -5 हे तुम्हाला येईल. किंवा ऑर हे +3 मायनस म्हणजे x = -3 हे तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये काय आपल्याला जे काय x च्या व्हॅल्यू x = -5 और x = -3 अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहे. तर अशा प्रकारचे जे काही सम्स आहेत त्याचा सराव चांगल्या प्रकारे करायचा आणि तुमचे 2 मार्क त्या ठिकाणी घालवायचे नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे सराव करून हे तुमचे 2 मार्क्स फिक्स करायचे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण दररोज जे काही नवनवीन व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत पोच होतील. तर तुम्ही जे काही हा व्हिडिओ
कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.